तर जय भीम मित्रांनो, मागील काही दिवसापासून जो चर्चेचा विषय चालू होता ते म्हणजे नागपूरमधली वेळाहरी गावातील ही विहीर, ज्या विहिरीचं ऐतिहासिक महत्त्व आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही जी विहीर आहे, ह्या विहिरीमध्ये खूप ऐतिहासिक पुरावा सापडलेला आहे, जो बुद्धकालीन असल्याचा काही लोकांचं असं म्हणणं आहे. माझ्याकडे जो ऐतिहासिक आहे, जिथे बरेच लोकांनी आंदोलन वगैरे सुद्धा केलेले आहेत ह्या विहिरीला वाचवण्यासाठी. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर हा पूर्ण किती ऐतिहासिक आहे. सम्राट अशोकाच्या काळातला देखील असू शकते हा. मागे आपल्याकडे इथे बोर्ड वगैरे सर्व लागलेले आहेत आणि इथे कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये सर्व काही आहे. मागे आंबेडकरी समाज इथे खूप मोठ्या प्रमाणात आला. चला आपण बघूया याची एक झलक. दाखव इकडला मोबाईल दूर ठेव, मी करतो. तर आतमध्ये बघा हे सीडी वगैरे सर्व लागलेली आहेत. ह्या साईडनी बघा एक छोटासा किती छान ब्लॉक आहे हा, म्हणजे इथे काहीतरी ऐतिहासिक असेल त्या काळात. आणि इकडे सीडी, आपण इथून वरही जाऊ शकतो. प्लीज कॅमेरामन माझ्या समोर आहे. बघा ह्या ऐतिहासिक भिंती आहे, भिंतीकडे दाखव. मागे बघ, ऐतिहासिक भिंती आहेत त्या. तुम्ही नक्की या इकडे ह्या गावात आणि ह्या विहिरीला नक्की भेट द्या. आता हे आपण अंदरच्या भागात आलेलो आहोत. इकडे ह्या साईडनी बघा, इथे पण एक छानसा ब्लॉक वगैरे दिलेला आहे मागे. आणि इकडे बघा पाण्याचा जो साईड आहे, इथे बघा छोट्या छोट्या मस्त अंदरमध्ये दगड आहेत. हे ऐतिहासिक पुरावा आहेत मित्रांनो, जो इतिहासामधून सम्राट अशोक काळचा असू शकते. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तर तुम्ही नक्की या. आणि जरा इकडे बघू शकतो आपण, इकडून एक ब्लॉक निघतो जो रस्ता छोटासा. इकडे बघा ऐतिहासिक असे धरोहर आहे. ह्या भागाने पण खूप छान. इथे बघा निळे झेंडे वगैरे सर्व लावले. इथून आपण वर जाऊ शकतो. पॉज कर. ओके. तर बघा हा भाग वेळाहरी गावाचा दुसरा, म्हणजे विहिरीचा दुसरा साईडचा भाग आहे मित्रांनो. चला तुम्हाला आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवतो, ती म्हणजे मौर्य साम्राज्यकालीन, अर्थात इथे काहीतरी ऐतिहासिक सापडलेलं आहे. बंद कर. हे बघा किती छान ऐतिहासिक हा पुरावा आहे. याला बघून मला भगवान बुद्धांच्या त्या ऐतिहासिक काळातला आठवण आली आणि मौर्य साम्राज्यात देखील आठवण आली. हा ऐतिहासिक पुराव्याला आज मी हात लावत आहे, माझ्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे मित्रांनो. इथे कोरीव काम वगैरे सगळं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. इकडे बघा या भिंतींना बघा, चांगल्या पद्धतीने तुम्ही गौर करून बघा, किती छान पद्धतीने यामध्ये ऐतिहासिक कोरीव काम केलेलं आहे.